श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप सुंदर सुंदर वेगवेगळे चमत्कार घडत असतात. स्वामींची लीला अगाध आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे. कारण ज्या ज्या भक्तांनी स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी हे काय आहेत हे त्यांना सांगण्याची गरज नाही. परंतु जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये नाहीत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, संकटे आहेत किंवा नाहीत देखील, त्यांनी देखील स्वामींची सेवा करण्यासाठी खरोखरच सुरुवात करावी. कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांना सेवेमध्ये घेत असतात हे प्रत्येक स्वामी भक्तांना आणि प्रत्येकाला कदाचित माहीत असावं. परंतु स्वामींची सेवा करत असताना आजचा हा व्हिडिओ जरी तुमच्याजवळ पोहोचला असेल तरी देखील स्वामींचं कदाचित मत असेल की आजचा व्हिडिओ तुमच्याजवळ स्वामींनी पोहोचवून त्यांना देखील तुम्हाला सेवेमध्ये घेण्याची एक त्यांची इच्छा असेल. कारण जेवढं तुम्ही मनापासून निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने सेवा कराल ना तेवढी सेवा तुमच्या स्वामींजवळ लवकर पोहोचत असते. कारण स्वामी हे असं दैवत आहे की त्यांना फक्त देणं माहिती आहे. जेव्हा एखाद्या भक्ताने एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हटले ना तरी देखील स्वामी त्या भक्तांवर प्रसन्न होत असतात आणि त्याला एकदा श्री स्वामी समर्थ म्हटल्याचे फळ हे योग्य वेळ आली की नक्कीच देत असतात. त्यामुळे तुम्ही मनापासून सेवा करायची आहे. आयुष्य जीवन जगत असताना महत्त्वाचं हे आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, संकटे तर येणारच आहेत. तुम्ही सेवा केली नाही केली तरी देखील, परंतु ईश्वराची साथ जर तुम्हाला असेल ना तर खूप खूप म्हणजे तुमचे आयुष्य धन्य झाले. कारण तुमचा जन्मच त्या ईश्वरामुळे झालेला आहे. मग जीवन जगत असताना ईश्वराची भक्ती करणे हे तुमचं कर्तव्य आहे. कारण आयुष्यामध्ये अडचणी येणार, आनंद येणार, सुख येणार, दुःख येणार, ते येतच राहणार आहे. परंतु ईश्वराचं जे सुख असतं, ईश्वर भक्तीचं जे सुख असतं ते खरोखरच अनमोल असते. त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत, फक्त तुमचा वेळ आणि तुम्ही मनापासून केलेली भक्ती ही ईश्वराला नेहमीच प्रसन्न करत असते आणि तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे अनुभव यायला सुरुवात होत असते. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. अडचणी आयुष्यात कितीही असल्या तरी देखील हरकत नसते, पण ईश्वराची साथ जर असेल ना तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकटातून तो ईश्वर आपल्याला तारून नेत असतो. आजचा अनुभव तेवढा सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सांगली जिल्ह्यातील आहेत. चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले अनमोल असे सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा. बोला अनुभव अनुभव. सांगायला फोन केलेला. हा. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं, सांगली जिल्ह्यातून बोलते, फक्त सांगायचंय. बरं बरं चालेल. हा. कधी आणि आला? मी ह्याच्या अगोदर एकदा तुम्हाला फोन केला होता, पण अनुभव सांगायसाठी नव्हता केला, असाच हे करायसाठी केला होता, माहिती घ्यायसाठी फक्त. हा हा हा. बरं बरं. किती दिवस झालं? स्वामींच्या सेवेत येऊन मला 6 वर्ष झाली. अरे वा. हा हा. हा. कशा पण 5 वर्ष झाले एकदम मी मनापासून सेवा करते स्वामींची. हा हा हा. आणि स्वामींच्या सेवेत मोबाईलवरचेच व्हिडिओ बघून, ते प्रदीप दादांच्या मठात नाहीये का, हा हा हा. त्यांचे व्हिडिओ बघून बघून मी स्वामी सेवेत आले. अरे वा. हा हा हा. म्हणजे प्रदीप दादांचे व्हिडिओ वगैरे काय काय टाकलेले असायचेच की नाही पहिले, मग ते बघत बघत मी ह्याच्यावर आले. मग ते मोबाईल मध्ये बघू, त्यांच्या मठात ते एका ताईंचा नंबर होता माझ्याकडे आणि ते योगेश दादा म्हणून त्यांचा होता. मग त्यांना कॉल करून मी त्यांच्याकडून सेवा घ्यायची. मध्ये नाही का मी तुम्हाला फोन केलेला बघा, ते माझं कोर्टाचं काम चालू आहे म्हणून. हा हा बरोबर आहे, आलं लक्षात. हा हा. ते आणि मग म्हटलं की आता तो अनुभव येईल तेव्हा येईल, म्हटलं बाकी आलेल तर अनुभव शेअर करावेत म्हटलं. बरोबर चालेल. आणि मी रोज तुमचे अनुभव ऐकत असते ना. हा हा. थँक्यू. दिवस मग ते सांगताना अनुभव शेअर केला की परत आपल्याला अनुभव देतात स्वामी म्हणून. हो देतात तर.
म्हणून म्हटलं आता करावा, की मला खूप म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत माझ्याकडे. पण जेवढे माझ्या लक्षात आहेत तेवढे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. बरं चालेल सांगा. मग माझं 5 वर्ष लॉकडाऊन पडलं 2020ला नाही का. हो. तेव्हा मी माझ्या मिस्टरांनी म्हणजे भांडण वगैरे काहीच नव्हतं. सहज आपलं मला गावी आणून सोडलं त्यांनी, की जावा सुट्टीला गावाला म्हणून. आणि सोडलं आणि परत इकडं आल्यानंतर ना उगाच फोनवरून भांडण काढलं आणि आम्हाला इकडेच ठेवलं गावाला. अरे बापरे. परत ना नेलंच नाही आम्हाला. मग 2-3 महिने मी वाट बघितली. लॉकडाऊन होतं, गाड्या नव्हत्या, बंद होत्या, त्यामुळे जायचा काही प्रयत्न केला नाही. 2-3 महिन्यानंतर ना मी गेले स्वतःहून मुलीला घेऊन गेले, तर मला घरातच नाही घेतलं. अरे बापरे. आणि कारण तर काहीच नाही. कारण म्हणजे की ऑलरेडी आमच्या मुंबईत असतानाचे एकदम खटके उडत होते, भांडणं वगैरे होत होते. भांडणं व्हायची, प्रॉपर्टीवरून वाद. म्हणजे माझ्या नवऱ्याला सख्खे भाऊ नाही, बहीण नाही, आई वडील नाहीयेत. नाही. आणि मावस बहिणी आहेत. मग त्यांचं लहानपणापासून जाणं येणं सगळं मावस बहिणींच्याकडे. मग आमचं पण लग्न झाल्यानंतर ना मी त्यांच्या मावस बहिणींच्याकडे वगैरे जाणं येणं आमचं चालू होतं. मग 1 वर्ष साधारण आमचं चांगलं होतं. आणि परत ना माझी मुलगीच्या वेळेत मी डिलिव्हरी झाली. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ना मी दवाखान्यात डिलिव्हरी झाली. मग ह्यांच्या बहिणीने मला कुठे शिळ्या जेवणाचे डबे दे, काय दे असं दवाखान्यात केलं. नाही तर माझं शिजर झालेलं. अरे बापरे. आणि असं करतात का ऑपरेशन झालं? असं आणि शिजर झालेलं. आणि माझ्या मम्मीच्याकडे मला नेलं नव्हतं का, तर माझ्या मम्मीच्याकडली परिस्थिती लय गरीब होती तेव्हा. 2015ला मी डिलिव्हरी झाली. लय गरीब होती म्हटल्यानंतर पाहिजे आपला भाऊ एवढा आपल्याला जीव लावतोय, आपण असं केलं पाहिजे. आणि ताई मावस भाऊ आहे त्यांचा, लहानपणापासून त्यांच्याकडे राहिलेला, की आम्ही बायका पुरा असून आमचा नाही विचार केला, एवढा त्यांचा विचार बहिणींचा करत होता तो. बापरे. आणि आम्ही पण मी पण म्हणजे सख्या नंदाप्रमाणे त्यांना करायची. रक्षाबंधन येऊ द्या, दिवाळी येऊ द्या, कुठला सण आला तर त्यांना व्यवस्थित हे करत होती. पण मी एक साधारण माझ्या लग्नाला 1 वर्षच झालं होतं फक्त. पण मी सगळं तुम्हाला जीव लावला. आणि एवढा जीव तुम्हाला लावला तर तुम्ही मला किती जीव लावायला पाहिजे होता सांगा. हो ना. तर तुम्ही मला फक्त 5 दिवसासाठी मी दवाखान्यात होती, तर तुम्ही एवढं केलेलं सगळं 5 दिवसात व्यर्थ घालवलं. शिळ्या जेवणाचे डबे दिले वगैरे. ते बरं मला सांगू का तुम्हाला, मला ते शिळं आहे का ताजं आहे हे काही माहित नव्हतं ताई. मी ते खाल्लं जेवण. बापरे. जेवण खायचे, हे करायचे. मग माझ्या मुलीला जुलाब लागले. मग परत मावस सासू होती. मग मेडिकल डॉक्टर आले तपासायला. डॉक्टर म्हणले मुलगीला म्हणजे काय तब्येत बरी आहे का, म्हटलं जुलाब लागलेत. मग औषधाची बॉटली दिली छोटीशी डॉक्टरांनी लिहून, ते आणा म्हणले. मग ते सासू म्हणली आतापासूनच एवढ्या लहान वयापासून त्याच्या तो औषधं वचणार का, असं करणार का, तसं करणार का, बडबड केली मला. तरी मी गप्प बसली आपली, काय बोलली नाही. आणि आता ह्यांनी म्हणायचं की नाही बाबा आता शिळं जेवणामुळे झालंय. ह्यांनी काय केलं ते ह्यांना माहिती. हो, मला काय माहिती आहे का, मला तुम्ही दिलं ते मी खाल्लं. हो ना. आणि दवाखान्यात काय माहितीये कसलं जेवण कसलं दिलंय. आणि मग मी खाल्लं आपलं. त्याच्यावरनं नंतर ना मी डिलिव्हरी होऊन घरी गेली. डिस्चार्ज झाला, मला घरी नेलं. आणि त्यावेळेस मला का नाही तुम्हाला सांगताय मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे माझा नवरा पण मला बघायला आला नाही परत. आणि मार्गशीर्ष मधल्या शेवटच्या गुरुवारी मी डिलिव्हरी झालेली. आणि पहिलीच मुलगी असून पण असं का? हो, पहिलीच मुलगी होती तरी पण बघायला नाही आला. आणि मग मी दवाखान्याचं बिल भरणार नाही, असं करणार नाही, तसं करणार नाही. तर मी गप्पच. आता माझी डिलिव्हरी झालेली, मी तर काही करू शकत नाही. भरा, ठेवा, न्या घरी, नाही न्या, आता काही ना काहीतरी करणारच ना. होईलच. तेव्हा काय मी स्वामी सेवा करत नव्हते. आणि मग दवाखान्यात आठवड्याभरानं 1-5-6 दिवसानं भरलं की डॉक्टर बिल आणून दिलं. नवऱ्याने पैसे आणून दिले मावस सासूकडे, भरलं मावस सासूने बिल. परत मला नेलं घरी. घरी नेल्यानंतर ना मग मला माहित नव्हतं, पण आमची सासू शेजारच्या बाईला सांगत होती की माझी आई बोललेली ना, तुम्ही लय लेट पाठवताय डबे, जरा लवकर डबे दे जावा, बाळातनीला टायमिंगवर जेवण द्यायला लागतं ना, अशी माझी आई म्हणलेली. तर माझी आई तिथं माझ्या सेवेला थांबलेली ना. आणि माझी आई आमची काय म्हणलेली, माझी परिस्थिती असू द्या गरीब, आम्ही कशी ना कशी तर मुलीची डिलिव्हरी करतो आमच्याकडे नेऊन. मावस सासूचा ग्रह काय झाला माहितीये का, माझा नवरा पोलीसवाला आहे. मग मावस सासूला काय वाटलं हिच्या घरची परिस्थिती गरीब यायची आहे, मग हिची डिलिव्हरी तिच्या माहेरी पाठवली, तिथं झाली. मग हा तिच्याकडे जाणार, परत हा तिला पैसे वगैरे देणार, हे करणार. मग असं त्या मावस सासूच्या डोक्यात विचार आला. अरे बापरे. म्हणून तिनं मला माझ्या माहेरी डिलिव्हरीला पाठवलं नाही, आपल्याकडे ठेवून घेतली. आणि ठेवून घेतली आणि अशी माझी कंडिशन केली.
आणि परत मला घरी नेल्यानंतर ना शेजारच्या बाईला सांगते, हिची आई सांगते पाटाचं डबं देत जावा. कुठलं पाटाचं द्यायचं, दिलं आम्ही शिळ्या जेवणाचं डबं भरून. अरे तेव्हा मला माहित पडलं की ह्यांनी मला शिळं जेवण दिलंय म्हणून. किती आत्ती केलं आणि तो एवढा जीव लावतोय आपल्या मुलींना म्हटल्यावर तर ह्यांनी पण हा तसंच जीव लावायला पाहिजे. हा हा. आणि मग तसं केलं तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ना मला घरी आणलं. घरी आणल्यावर पण मला सकाळचं जेवण नाश्ता द्यायचा सकाळी, चहा बिस्किट. त्याच्यावर परत 11 वाजता जेवण. 11 वाजता जेवण झालं की संध्याकाळी डायरेक्ट 5 वाजताच बघा चहा बिस्किट. आणि परत ना संध्याकाळी जेवण. ती पण एकच भाकरी द्यायची. आणि भाकरी कशी द्यायची माहिती आहे का सासूताई, खोटं नाही बोलणार मी, स्वामी समर्थांची शपथ घेऊन तुम्हाला सांगते, अशी कुत्र्याला भाकरी फेकल्यागत फेकायची म्हातारी मला. अरे बापरे, मावस सासू किती सांगते तुम्हाला. लोक. कुत्र्याला अशी भाकरी टाकल्यासारखी टाकायची. आणि मी पण गप्प घ्यायची. का तर आता आपल्या आई वडिलांची परिस्थिती गरिबीची आहे, सांगून काय उपयोग आहे का नाही मला सांगा. पण बरं तुम्ही आई वडिलांनी इतके दिवस तुम्हाला सांभाळलं आणि तुमची डिलिव्हरी करणं अवघड होतं का त्यांना? हा मग तेच की. आणि मग मी गपचूप खायची. मग जाऊ दे, कसं दिल तसं दिल तसं करल तसं करत होते, खात होते. मग परत ना थोडे 2-2.5 महिने झाले तुम्हाला सांगते. मग नवरा यायचा. तेव्हा नवरा म्हणजे चांगला होता. म्हणजे त्यांच्या ऐकण्यामध्येच होता, पण खरं मला पण चांगला बघत होता. मग मी नवरा आला की मला असं चोरून चोरून पैसे द्यायचा. पण पैसे घेऊन करायचं काय मी बाहेर जाऊ शकत नाही किंवा काय करू शकत नाही. मग पैसे तर घेऊन काय करायचे. पण ठेव म्हणायचे की तुला काय आणायला लागलं तर सांगत जा कुणाला तरी आणायला असं. आणि मग असं केलं की मग आदनं मधनं का नाही मुद्दाम मग म्हातारीला म्हणायचं. एवढे म्हातारीला पेन्सिल वगैरे नवऱ्याची चालू होती, सगळं व्यवस्थित होतं घरचं त्यांचं पण बरं का. पण लहानपणापासून नवरा तिथं राहिलेला म्हणल्या आम्हाला पण जाणं येणं करायला लागायचं तिथे. आणि मग मी तिथं राहिले. डिलिव्हरी 1-2 महिन्यानंतर ना का नाही, 1-2 महिने होते मी तिथं. मग असंच कसं तर रडत खडत खायला पियाला घालायची. परत ना माझे आई वडील बघायला आले. मग खोबरं कुठं काय हे ते घेऊन यायचं का नाही. मग ते लाडू सुंटवडा करून ठेवायचा. मग सांगायचं थोडासाच खाल्ल्यावर ह्यानं पोट दुखतं. आणि म्हातारी रोज डबा उडून बघायची किती खाल्लंय किती नाही खाल्लंय. मला तर अशी भूक लागायची ना ताई, की मला किती काय खावं असं वाटत होतं. किती खावावं. हा. आणि किती खावं. आणि दूध पण भरपूर होतं मला. आणि मग का नाही 1 महिनाभर दूध होतं बघा मला. आणि परत ना म्हातारीनं माझी खायला आबळ केली की नाही 1 महिन्याभरात माझं दूधच गेलं. अरे बापरे. मग दूध गेल्यानंतर ना पोरगीला दूध पुरायचं नाही, कटकट करायचं. तर माझ्या 1-1.5 महिन्याच्या पोरगीला त्या म्हातारीने ताई तुम्हाला सांगते साबुदाणे असतात का नाही, त्याचं बारीक पिट्ट करून त्याची खीर अशी करायची आणि मला म्हणायची बोटानं चाटव तिला. अरे अरे अरे. पण तुम्ही 1 महिना झाल्यानंतर जायचं आपलं मिस्टरांकडे, कशाला तिथं राहायचं असं करताय? नाही आता न्यायला नको का. तिथं मिस्टर मुंबईला, तिथं कोण नाही करायला. माझं नव्हतं तिथं मुंबईमध्ये. आणि सिजर झालेलं होतं. मग म्हटलं लगेच कुठं न्यायचं. ह्यांच्या मनाचा सगळा कारभार. ह्या न्या म्हणल्या तर नवरा नेणार. असं होतं. मग परत माझे आई वडिलांच्याकडे पण आता म्हणले डिलिव्हरी झाल्या सिजर झालंय. माझं पण बारामतीपाशी माहेर आणि सासर सांगली जिल्ह्यात. मग एवढ्या लांब कसं जायचं म्हणल्यानंतर ना मी राहिली 1 महिना 2 महिने राहिले बघा. आणि मग परत ना लय साथी करायला लागले. परत ना नवऱ्याचे पैसे द्या. नवरा मला देऊन जायचा ना 1,000 रुपये 2,000 रुपये 1,000-2,000 रुपये असं. मग 1-2-3 हजार रुपये माझ्याकडे असतील साधारण पर्समध्ये ठेवलेले. ते पण पर्समध्ये होते. आणि म्हातारीनं काय सांगायची म्हणली, काय सांगू, खोट झाडायला बायकांना सांगते शेजारच्या खोट मी जरा इकडं तिकडं झाडायला गेली तर केवढा मोठा पैशाचा बंडल म्हणली मला उशाखाली घावला 20-1,000 रुपये असतील. अरे बापरे. असं म्हातारीने सांगितलं. मग आता नवऱ्याला तर ही गोष्ट माहित आहे, नवऱ्यानं मला किती दिलेत पैसे मला पण माहित आहे. आणि नणंद पण होती एक तिथं, नवरा वारलेला म्हणून नणंद तिथं राहत होती. मग तिला बी माहित होतं नंदेला. मग ती सासू शेजाऱ्यांना सांगायला लावल्यावर नणंद पण बोलली की असं कुठलं आहे काय म्हणली, तिच्याकडे एवढे कुठले पैसे, नवरा 1,000-2,000 रुपये कुठेतरी देत असेल कधी आल्यावर, आणि एवढे काय पैसे तिच्याकडे नाही. तिनं सांगितलं शेजारच्या बायकांना. पण माझ्यावर तुम्ही असा आरोप का करावा. मी म्हणलं की बा ठीक आहे तुम्ही मला एवढं करताय ते मी सहन करते, वरून आणि असला आरोप मला करताय का तुम्ही की पैसे साठवून ठेवते नाही बापाला देते म्हणून. मग मला लय राग आला त्या गोष्टीचा. मग माझ्या वडील आले मला भेटायला 1-2 महिन्यानंतर ना. 2 महिन्यानंतर ना नाही मी फोन करून वडिलाला बोलवलं. आणि वडिलाला बोलवलं. तिची आमची मावस सासू पण दुसऱ्या मावस पण दुसऱ्या नंदेकडे गेलेली. तिला पण फोन करून मी बोलवलं या बोलून.
आणि बोलली म्हातारीच्या समोर सांगितलं, म्हणलं तुमच्या आई असाच आरोप म्हणलं माझ्यावर करते, म्हणलं आम्ही गरीब असलो तरी पण म्हणलं लाचार नाही आणि मी असलं काय ऐकून घेणार नाही, म्हणलं तुमचा पैसा तुमची जहागीरदारी तुमच्या तुम्हाला घरी, म्हणलं माझ्यावर असले आरोप करायचे नाहीत म्हणलं. आणि असले आरोप केले म्हणलं माझ्यावर. मग मी माझ्या वडिलांबरोबर निघून गेली. मग मी माझ्या वडिलांबरोबर निघून गेली माझ्या तिकडे. आणि मग 1 महिना 15 दिवस राहिले आमच्या इकडे जाऊन माहेरी. बरं तिकडून तशीच मुंबईला गेले. मग मुंबईला गेल्यावर ना तसं बोलून गेले ना म्हातारीला, मग ह्यांनी काहीतरी माझ्या नवऱ्याला फुलवायचं काय करायचं, मग तिथून पुढे जे आमचे वाद चालू झाले. बरोबर. ते बघा सगळे वाद चालू झाले परत तिथून पुढे. मग जशी माझी मुलगी जन्मली तशी. आणि मग त्याच्यानंतर ना ह्यांनी काय केलं, मावस सासूला मुलगा नाहीये तुम्हाला सांगते, तर माझ्या नवऱ्याच्या घरची प्रॉपर्टी नवऱ्याला आहे त्याच्या आई वडिलांची. आणि पण माझी मावस सासू, माझी सख्खी सासू का नाही मावस सासूच्या गावात राहत होती. सासरी नांदत नव्हती. मग मावस सासूच्या तिथं राहत होती. म्हणल्या मावस सासू काय म्हणली, मला मुलगा नाही आणि तुला 2 मुलं आहेत, तर त्यातला माझ्या सासूला 2 मुलं होती, त्यातला एक वारला आणि माझा नवरा आहे, तर मला म्हणली मी खुशीनं तुझ्या मुलाला 1 एकर जमीन म्हणली देते नावावर करून. मावस सासू म्हणली. तर मग ह्यांच्यात काय अगोदर झालं असेल ते झालं असेल, मग तिनं दिली मावस सासूने जमीन माझ्या नवऱ्याच्या नावावर करून 1 एकर. आणि माझ्या नवऱ्यानं मग साहजिक आहे आता त्यांना सांभाळलं पाहिजे, बघितलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे आहे की नाही. हे आपलं कर्तव्य आता त्यांनी आपल्याला दिलंय म्हटल्यानंतर ना. बरं असं नाही की आमची परिस्थिती नव्हती किंवा नाही, पण ती म्हातारीला वाटलं की खुशीनं द्यावं म्हणून तिनं दिलेलं होतं. मग माझा नवरा पण तिच्या मुलींना कर, मी पण करायची, सगळं करायची, पण ह्या अशा करायला लागल्या परत. आणि आम्हाला म्हणजे बघायचं नाही, बाबा तुम्ही पण तुम्हाला भेटतंय, तुम्ही खाताय पिताय, पण आमच्या संसारात कशाला ढवळाढवळ करायची. आमचा आम्हाला सरळ होऊन द्यायचा ना संसार. मग ह्यांनी माझ्यात असे भांडण लावायला सुरुवात केली. परत ना लय भांडण व्हायचे आमची मुंबईमध्ये. परत नवरा 8-15 दिवसाला इकडे बोलवून घ्यायचा, इकडे ठेवायचा. मी एकटीच मुंबईमध्ये असायची. परत ना थोड्या दिवसानं का नाही असं म्हणजे लग्न अगोदर पासूनच असं म्हणजे मला माझ्या कानावर येत होतं. आणि परत की माझ्या नवऱ्याला असं बाहेरचा नाद लागलेला होता. मुंबईमध्येच असताना म्हणजे लग्न अगोदर पासूनच होतं तसं त्याचं. आणि मग मी मुंबईला गेल्यानंतर ना पण माझ्या निदर्शनास आलेलं होतं. मग तुम्ही बोलला की असं आहे म्हणून. हो मग मी बोललेली नंदाला, सासूला आणि नवऱ्याला पण बोललेली की हे बाबा हे काय असलं योग्य नाही. कसं झालेलं, माझं लग्न होऊन मी मुंबईलाच गेले डायरेक्ट. आणि 15 दिवसातच माझ्या निदर्शनास आलेलं ते. म्हणजे असं वाटलं होतं, पण मी गप्प बसले, काय बोलले नाही. मला वाटतं 1-2-3 महिन्यानं मला लग्न झालं, 1-2 महिन्यानंच दिवस गेले. आणि प्रेग्नेंट राहिले. आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर 1-2 महिने झाले मला. आणि ना अशीच मुसलमानाची एक बाई घेऊन जेवायला घरी आली. मग परत ना त्याच्यावरून मी जरा वाईट म्हणजे हे केलं, अंदाज लावला. आणि मला नंदेची मुलगी एक होती, ती काय म्हणलेली माहितीये का, मामाचं कसं म्हणली, मामा गावाला आला म्हणजे दिवस रात्रचं म्हणली फोनवर बोलत बसतो म्हणली. मला नंदेची पोरगी लहान होती, तिला काय माहिती आता ह्या गोष्टीने भांडण लागल किंवा काय होईल म्हणून. तिने मला आपलं असंच निर्मळ मनाने तिनं मला सांगितलं असं झालेलं म्हणून. तर म्हणलं मी पण एवढं काही लगेच मनावर घेतलं नाही. मग त्या गोष्टीची शहानिशा केली. तर मग थोड्या दिवसानं समजलं मला की हे गोष्ट खरं आहे, सत्य आहे म्हणून. मग त्याच्यानंतर त्या गोष्टीवरून पण आमचे भांडण व्हायला लागले. खूप भांडण व्हायला लागले त्या गोष्टीवरून पण. आणि असं करत कशी तरी मुलगी झाली. मुलगी लहानाची मोठी केली. सगळ्या गोष्टी झाल्या अशा. मग ह्यांच्या बरोबर अशीच भांडण होत राहायची माझी. मग मी परत ना म्हातारी आमची जवळ होती तोवर येणं जाणं करत होती. 2017 साली म्हातारी वारली. मग तेव्हा मी गावाला सुट्टीला, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी पडली की मला त्यांच्याकडे यावं लागत होतं. भले भांडण झालं तरी मला त्यांच्याकडे यावंच लागत होतं. कारण का जाणार कुठे. आणि त्याच गावामध्ये म्हणजे मावशीच्या गावामध्येच माझ्या नवऱ्यानं जे मावशीनं नावावर जमीन करून दिली ना, त्यात माझ्या सख्ख्या सासूनं घर बांधलेलं होतं. तर मग मी काय म्हणलं, हे बघा म्हणलं, तुम्हाला किती जरी केलं तरी तुमचं काही समाधान होत नाही म्हणलं. त्यापेक्षा तुम्ही माझ्या सासूने घर बांधलंय ती जागा, घर सोडा आणि तुमची जमीन तुम्हाला परत घेऊन.
हा. काका म्हटलं आहे की नाही. हा हा वादच नको म्हटलं. तुम्हाला वाटाय नको आम्ही ह्यांना दिलं, आम्हाला वाटाय नको की बाबा आम्ही तुम्हाला घेतलं, एवढं केलं तरी ह्यांचं समाधान, ह्यांची मुलं शिकवायची, ह्यांच्या पोरांची लग्न करून दिली, पोरं शिकवली, त्यांचं परत ना डिलेवऱ्या बघा, ह्याच्या आणि दोघींच्या नवऱ्यांना चांगलं, दोघींच्या नवऱ्यांच्या घरचं चांगलं आहे बघा. हा हा हा. तरी पण ह्या पूर्ण माझ्या नवऱ्यावरच डिपेंड. मग त्याच्यानंतर ना कितीतरी दिवस म्हणजे असं ह्यांनी खूप खूप त्रास दिला मला. आणि मग परत शेवटाला मी बोलायला लागले. मग बोलायला लागले की मग बोललं की वाद होणारच. हो ना हो. मग वाद व्हायला लागले, काय व्हायला लागले. मग परत मला ह्यांनी काय केलं, बरोबर प्लॅन करून माझ्या नवऱ्याला बोलून काय करून माझ्या नवऱ्याच्या मनातून मला उतरवायचं काम केलं. बरोबर आहे. मग असं केल्यानंतर ना मग ह्यांचं म्हणणं कसं, आता हिच्यामुळे आम्हाला भेटत नाही, नवरा येत जात नाही, हे करत नाही. आता मग नवरा पण मला मुंबईमध्ये सोडून का नाही 15-15 दिवस त्यांच्याकडे येऊन राहायचा. अरे बापरे, इतके दिवस? हा हा. रजा टाकायची आणि ह्यांच्याकडे येऊन राहायचं. हा हा. आणि मग असं करत करत परत ना एकदा का नाही मला बिना सांगताच निघून गेला नवरा. हा हा. आणि कुठं शोधायचा. मग मला ते शेजारचे लोक वगैरे म्हणले की कुठं गेलाय, काय कमी जास्त झालं तर तू जबाबदारी ही आहे ना. तर म्हणले तू पोलीस कंप्लेंट कर, शोध कुठं गेलाय, काय गेलाय म्हणून नाही का. मग मी पोलीस कंप्लेंट केली. तर मग पोलिसांना मी सांगितलं सगळ्या स्टोरी त्यांच्या असं आहे म्हणून वगैरे. मग पोलिसांनी शोध घेतला तर हा बहिणींच्या इकडे गावला. आणि बहिणींना पोलिसांनी फोन करून विचारलं, असला तुमच्याकडे तर पाठवून द्या. त्याची बायका पोरं उगाच पोलीस स्टेशनला येऊन बसतात, बिचारी रडते. पोलीस म्हणला तुम्ही कशाला त्यांना उगाच हे करताय, असला तर पाठवून द्या म्हणले त्यांच्याकडे. नाही आमचा काय त्यांच्याशी संबंध नाही, तो आमच्याकडे काय आलेला नाही, असं उत्तर द्यायच्या. अरे बापरे. हा असं केलं. आणि मग शेवटाला का नाही तुम्हाला सांगते 2020च्या अगोदर का नाही ते 15 दिवस निघून गेला ना घरातनं, तेव्हा ना गेला माझ्या परस्पर. आणि का नाही त्यानं ती प्रॉपर जमीन जी होती का नाही ती बहिणीच्या चुलत बहिणी मावस बहिणीच्या नावावर करून दिली त्यांची. म्हणजे 1 एकर मिस्टरांच्या नावावर केलेली ती तुमच्या? हा. पण मला सांगा, तुमची आईला आम्ही लहानपणापासून सांभाळले, म्हणजे माझ्या नवऱ्यानं बघितलं. सोडा माझ्या नवऱ्यांवर पण त्यांचे उपकार आहेत. असं काय नाही की माझ्या नवऱ्यानं सगळं केलंय, तुम्ही केलंय, पण आम्ही त्याची जाण ठेवलेली आहे. आम्ही काय असं तुम्हाला बघतच नाही किंवा आम्ही तुम्हाला काय करतच नाही असं नव्हतं ना. की घेतलंय बाबा आम्ही निघून गेलोय किंवा तुम्हाला काही विचारतच नाही असं नव्हतं. सगळं आम्ही तुमचं करत होतो. पण तरी पण ते काय केलं त्यांनी, परत माझ्या नवऱ्यानं ती जमीन तिच्या नावावर केली तर केली द्या. राहतं घर म्हणजे घर बांधायला होतं ते घर पण तिनं तिच्या नावावर करून घेतलं बरं बहिणीने. घर पण बहिणीने नावावर करून घेतलं. आणि मी काय म्हणायचे नवऱ्याला की ह्यांचं माझं काही पटत नाही, तर तुमच्या आईने बांधलेलं घर आहे आपलं, तिकडे आपण जाऊया येऊया राहाव्या, लांबच्या लांब राहिल्यावर संबंध पण चांगले राहतील म्हणलं नाही का. असं माझे विचार होते. तर त्यानं ते घर पण नावावर करून टाकलं बहिणीची, त्यांची जमीन पण त्यांची. त्यांना म्हणला माझं काय नाहीच आहे, त्यांचं होतं त्यांना देऊन टाकलं असं मला सांगितलं. म्हणजे सांगितलं पण नाही मला ताई, सांगितलं पण नाही. मी जेव्हा गावाला लॉकडाऊन मध्ये मला गावाला इथे आणून सोडलं तेव्हा मला इथं आल्यानंतर समजलं की त्याने त्याच्या नावावर काहीच ठेवलं नाही, सगळं घरदार जमीन बहिणीच्या नावावर करून दिली म्हणून. असं मला समजलं. आणि परत ना मी फोन केला इकडं आल्यानंतर ना, तर उगाच माझ्या वरून काहीतरी कारणावरून भांडणं काढली. आणि माझं काय नसताना असाच माझ्या चारित्र्यावर वगैरे संशय घेतला. अरे सगळं तर केलं तुम्हीच. आणि ढकललं माझ्यावर. म्हणजे मी काहीच केलं नाही. 10 वर्ष आता मी त्यांच्या बरोबर नांदली, मी कधीच चुकीचं वागले नाही, चुकीचा पाऊल टाकलाय, तरी तुम्ही माझ्यावर आरोप केले. हो ना. आणि मग माझ्यावर आरोप केले. काय झालं, मी म्हणलं ठीक आहे बघू. म्हणजे मी तरी पण नवऱ्यानं मला का नाही मी फोन करायची, तर फोन उचला नाही. 2-3 महिने मी इकडं राहिली गावाला. आणि मग 2-3 महिन्यानंतर ना मी मुंबईला गेले. माझ्या मुलीची शाळेची फी भरलेली नव्हती ना मुंबईमधल्या. मग मुंबईला गेले तर मला घरातच घेतले नाही. मग शेजाऱ्यांच्याकडे मी राहिली. शेजाऱ्यांच्याकडे 1-2 दिवस राहिली. परत ना मग तरी पण मला घरात घेतलं नाही. मग परत शेजारचे म्हणले पोलीस कंप्लेंट कर, पोलिसांना सांग. मग पोलीस कंप्लेंट गेली, पोलिसांना सांगितलं तर पोलिसांना स्टेशनला हा येऊ म्हणला, मी घेणार नाही म्हणला घरात. त्यांना काय करायचे त्यांनी जाऊ द्या आणि कोर्टातर्फे म्हणला येऊ द्या माझ्याकडे. अरे देवा. असा म्हणला. मग 2-3 दिवस थांबून मग मी आले गावाला. पोलीस मला म्हणले जावा ताई तुम्ही आणि आपला चांगला वकील बघा आणि ह्याला म्हणले कोर्टातच खेचा आता, त्याशिवाय ह्यो काही लाईनीवर येणार नाही म्हणले. हा आडग्यासारखा वागतोय म्हणले पोलीस पण मला. मग त्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं. मग मी गावाला आले.
गावाला येऊन मग मी केस दाखल केली त्याच्यावर. आणि मग म्हणला मी काय म्हणला मग मी गावाला आले आणि त्या वेळेपासून बघा मी म्हणजे त्या पिरियड मधनं एक 5 वर्ष झाली 2020 पासून त्या प्रसंगापासून स्वामी सेवेत आले लॉकडाऊन पासून. आणि मग गावाला आले केस दाखल केली. परत त्याच्यासाठी पण म्हणजे कागद वगैरे हे ते सगळं गोळा केलं. केस दाखल झाली. त्याच्यात पण हजर एकदा दोनदा राहिला म्हणायचा मी पैसे भरणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही असा बोलायला लागला. मग मी स्वामी सेवा फक्त निसंकोच मनाने सेवा करत होती. काय पाहिजे म्हणून नाही. हा म्हणजे पाहिजे म्हणजे की आता हे मार्गातून मला काहीतरी मार्ग दाखवा असं की हे माझं आता झालंय ह्याच्यातून मला मार्ग दाखवा. मी केस टाकले आता पुढे काय होणार काय नाही होणार ते तुम्ही बघा. आणि परत ना मग मी माझ्या मम्मीच्या घरी राहत होती. परत इथं एक जवळ एक छोटंसं शहर आहे तिथे येऊन मी मुलीला शाळेत घातली. मुंबईवरून दाखला मागवून घेतला. परत रूम भाड्याने घेतली. परत इथं दवाखान्यात कामाला लागले जायला. आणि मग परत काम करत करत आई वडिलांच्या मदतीने इथं मुलगीला मी शाळा शिकवली. म्हणजे घातली शाळेला. आणि केस खेळत खेळत आणि 1 वर्ष साधारण केसला झाला आणि पोडगीची केस टाकलेली ताई. बरोबर 1 वर्षानंतर ना मला पोडगी मंजूर म्हणजे निकालला होता केसचा. आणि ना तेव्हा अनुभव मला लय आलेला बघा सांगते तुम्हाला. त्या केसमध्ये नाही कोर्टात आम्ही सगळे पुरावे दिले आणि कोर्टानं अचानक आम्हाला सांगितलं लग्नपत्रिका द्या तुमच्या लग्नाचा काहीतरी पुरावा म्हणून. मग आता ती लग्नपत्रिका कुठे शोधायची आता नव्हत्या आमच्याकडे घरात. कुठे आता काय आहेत का काय तर असं चुकून एका ठिकाणी लग्नपत्रिका भेटली. अरे वा. म्हणजे आता पण ऐका की कोर्टानं आज तारीख आणि आज त्या तारखेला सांगितलं की तुम्हाला उद्याची तारीख देतोय आणि उद्याच्या तुम्हाला कसल्या परिस्थितीत लग्नाचा पुरावा द्यायचा नाही तर उद्या मी निकाल देणार आहे म्हणजे. बापरे. आणि आमच्या हातात कागदच नाहीये. आता काय करायचं. मग इतकं टेन्शन आलं मग का नाही मी त्या प्रदीप दादांच्या मठात फोन केला आणि त्या दादांच्याकडून सेवा घेतली. ती योगेश दादा म्हणून आहेत त्यांच्याकडे. मग त्यांनी मला 51 वेळा घोराष्टक स्तोत्राची सांगितली सेवा करायला. मग त्या दिवशी मी संध्याकाळी बघा घोराष्टक स्तोत्राची सेवा केली आणि मला वकील म्हणले या उद्याच्याला बघूया आता प्रयत्न करून अर्ज करूया कोर्टाला आम्हाला मुदत द्या म्हणून दिली तर दिली बघूया म्हणले आपलं नशीब आता. आणि मग मी त्या रात्री घोराष्टक स्तोत्राची सेवा 51 वेळा केली देवापुढे बसून. आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात गेली. वकिलांनी अर्ज केला कोर्टाला. मी माझे वडील गेलो आणि कोर्टाने सांगितलं ठीक आहे 15 दिवसांनी तारीख दिली मला. आज कोर्ट बोललो होतं की उद्याच्याला तुम्हाला तारीख उद्याच्याला मी निकाल देणार आहे. आणि उद्याच्याला गेल्यानंतर ना आमच्या वकिलांनी अर्ज केला की 15 दिवसाची तारीख भेटली म्हणजे 15 दिवसात तुम्ही पुरावा आणा. 15 दिवस तुम्हाला टाइम भेटला. आणि मग मी किती आभार मानले स्वामींचे. आणि मग 15 दिवसात बघा हुत्याचं नव्हतं करून आम्ही ती पत्रिका आणली. किती वर्षानंतर? आणि पत्रिका लग्नाच्या किती वर्षानंतर पत्रिका सापडली? अहो 2000 माझं 11ला लग्न झालेलं आणि त्या पत्रिकेची गरज मला 2021 ला पडलेली. अरे बापरे. आणि मग पत्रिका आणली आणि दिली. मग 15 दिवसानं बघा मग तारीख पडली आणि त्या तारखेला मग माझ्या केसचा संध्याकाळी निकाल लागला बघा. माझ्यासारखा झाला आणि कोर्टाने सांगितलं तुम्हाला पोडगी मंजूर झाली म्हणून. अरे वा. आणि मग ती पोडगी मंजूर झाली बघा मला. आणि मग त्याच्यापासून माझी केस चालू जी आहे ती आजपर्यंत चालूच आहे. आणि स्वामी सेवा तर खूपच चालू आहे. पण मला सांगते तुम्हाला ताई माझ्याकडे ना म्हणजे कुठले पुरावे म्हणजे आहेत की सगळे पुरावे आहेत. पण कुठले कुठे काय ना आहेत का नाही. मग मला एवढं पुराव्याची गरज पडली पण मला कधीच कुठल्या पुराव्याला अडथळा येऊन दिला नाही स्वामींनी. तुम्हाला सांगते मी स्वामींना म्हणायचे की आता काय करायचं. मी स्टार्टिंग पासूनच तेव्हापासून सेवा करत होती बघा स्वामींची. रोज सकाळी मी 11ला तर जायची बघा दवाखान्यात जॉबसाठी. तर 11 वाजेपर्यंत स्वामींचं सगळं देवावती वगैरे करू. आणि तेव्हा माझ्या म्हणजे नवीन मी राहायला आली तेव्हा माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. दवाखान्यात काम करत होती. मुलगीची शाळा. मग पाठ होता एक पाठ. त्या पाठावर मी स्वामींचा फोटो आणलेला आणि पाठ ठेवायचा त्या पाठावर स्वामींचा फोटो पुजायची.
हा हा आणि एक लक्ष्मीचा फोटो आणलेला आणि एक स्वामींचा फोटो आणलेला. त्या पाटावर फोटो पूजत होती. त्याच्यानंतर ना मी ते करत करत बघा थोडे दिवस एक 2 वर्ष गेली आणि 2 वर्षानंतर ना पुन्हा मला वाटलं की जॉब मध्ये काय आपल्याला फायदा होत नाही म्हणलं कमी पगारामध्ये. तर म्हणलं जॉब सोडून दुसरं काहीतरी करूया म्हणून बिझनेस करायचं डोक्यात आलं म्हणून मी मेसचा बिझनेस करायला लागले. डबे वगैरे. मग पहिल्या स्टार्टिंगला मला एक डबा भेटला होता. एक डबा हाफ घ्यायची, एक मुलगी होती दवाखान्यात ती हाफ डबा घ्यायची. मग त्यातून मला महिन्याला 1,500 रुपये भेटायचे. मग परत त्याच्यानंतर हळूहळू वाढत 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 असं 4-5 डबे लागले मला. मग महिन्याला एक 5-6 हजार रुपये असं भेटत गेले. परत ना एकदम अचानक काय चमत्कार झाला तुम्हाला सांगते. एकदम मला अचानक एका ह्याचा माणसाचं डबं लागलं. एकदम 25-30 डबे लागले. अरे बापरे. स्वामींची लीला. एकदम 25-30 डबे लागले आणि प्लस नाश्ता पण आणि त्यांचा वेगळा. म्हणजे दिवसाला साधारण मी 2,500 रुपये ते 3,000 रुपये कमवायला लागले. अरे वा. दिवसाला. दिवसाला कमवायला लागले. पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगते की त्या माणसाने ऍडव्हान्स दिला आम्हाला 10,000 रुपये. त्यातनं मी का नाही जे घरात सामान नव्हतं भांडी वगैरे हे ती छोट्या छोट्या गोष्टी त्या आणायला सुरुवात केली. एक महिनाभरेपर्यंत मी जेवढे पैसे यायचे का नाही फायदा पडायचा जेवढे पैसे यायचे तर 10 दिवसाला मला का नाही बघा ताई 35-40 हजार रुपये यायचे 10 दिवसाला. अरे वा. आणि मग मी त्यातनं का नाही हळूहळू जे घरात नव्हतं त्या गोष्टी आणल्या आणि आता म्हणलं आता काय नाही अधिक महिना का काहीतरी होता बघा. आता म्हणलं स्वामींसाठी मंदिर आणायचंय म्हणलं. म्हणून मग स्वामींसाठी मग मी देवारा बघा 3,500 रुपयाचा छान असा देवारा घेऊन आली स्वामींसाठी. आणि स्वामींना मस्त त्या दिवशी पूजा वगैरे केली आणि अजून फोटो काढून ठेवलेला माझ्याकडे. स्वामींना आणला मस्त देवाऱ्याला हार वगैरे घालून स्वामींची पूजा केली. आणि स्वामींना म्हटलं की खऱ्या अर्थातनं तुम्ही मला माझ्या संकटातून बाहेर काढला आणि माझ्याकडे जे काही दागदागिने होते की नाही ताई ते सगळे मी बँकेत ठेवले आणि त्याच्यावर पैसे काढून पोरीच्या शाळेला केसला वगैरे खर्च केलेले. त्यामुळे मी कर्ज बी होतं माझ्याकडे ताई. माझ्याकडे असं काढलेलं कर्ज त्यावेळेस 3.5 लाख रुपये कर्ज झालेलं माझ्यावर. बापरे. 3.5 लाख रुपये कर्ज झालेलं. तर ते डबे लागले तुम्हाला सांगते. माझं सगळं कर्ज फिटून माझं सगळं सोनं मला परत मला अक्षरशः ताई झोप लागत नव्हती. मी झोपेचं औषध प्यायची संध्याकाळी झोपायला. अरे बापरे. औषध पिल्याशिवाय मला झोप लागायची आणि औषध पिऊन पण मला झोप लागत नव्हती ताई. आता टेन्शन म्हटल्यानंतर एवढं टेन्शन आणि औषध पिऊन पण झोप लागायची नाही. झोप नाही लागली दुसऱ्या दिवशी माझा चेहरा सुजलेला राहायचा दिवसभर. हो ना. आता झोप नाही. दवाखान्यात काम करायचं असंच व्हायचं. मग खूप स्वामींना सांगायची रडायची स्वामींना सांगायची आणि मग अचानक असा चमत्कार झाला. एवढे डबे लागले आणि त्या डब्यातनं माझं मग सगळं सेटल झाले आणि एवढं सगळं सोनं हे करून मी आणि प्लस भरपूर सारं सोनं बनवलं ताई. आणि आता मी म्हणजे सुखा समाधानात आहे पण स्वामींना अजूनही एकच प्रार्थना आहे की माझ्या हक्काचं आहे ते मला तुम्ही द्यायला पाहिजे. हो ना. एवढंच आहे. मला दुसऱ्याचं काहीच देऊ नका. मला नकोच आहे कोणाच. आता मुलगी कितवीला आहे ताई? आता माझी मुलगी 9वीला गेली ताई. आणि मग आता मी स्वामींच्या विट्यात मठ झालाय तर त्या मठामध्ये जाते स्वामींच्या. तर मी सांगितलं एक दिवशी तुम्हाला बघा की मुलीला डॉक्टरकडे घेऊन चाललेली आणि अचानक स्वामींच्या तिथं हायवेवरून रोडवरून गाडीवरून चाललेली तर रोडवर लेफ्ट साईडला राईट साईडला स्वामींच्या मठाकडे रोड गेलाय. तिथे गेल्याबरोबर गाडीचा सिग्नल ऑटोमॅटिक मी दाबला नाही काय नाही ऑटोमॅटिक सिग्नल स्वामींच्या मठाकडे दाखवायला लागला इकडं वळा म्हणून. आणि मला तर सरळ जायचं होतं. म्हणजे स्वामींनी बोलत होतं इकडे ये म्हणून मी आहे. आणि मग पुढं गेली पोरगीला दवाखान्यात दाखवली आणि मागाल त्या दिवशी श्रावणाचा सोमवार होता बघा 2रा का 3रा काहीतरी. महादेवाच्या मंदिरात गेले अगोदर आणि सरळ डॉक्टरकडे जायचं होतं मंदिरातनं पुन्हा. आणि तर तिथं ऑटोमॅटिक मी काहीच दाबला नाही काहीच नाही ऑटोमॅटिक सिग्नल तिकडं दाखवायला लागलंय मठापाशी गेल्यावरच नेमकं. म्हणजे स्वामींचं बोलणं होतं इकडे ये मी इथं आहे. मग तिथं गेले त्यांच्या पाया पडले आणि मी जाते ताई. जर गुरुवारी आता जमत नाही डब्यामुळं वगैरे पण कधी ना कधी तर मी म्हणजे जाते वरचेवर 1-2 एखाद्या गुरुवारी नाही गेली तर दुसऱ्या गुरुवारी अशी जातेच मठात. कमीत कमी आरतीला थांबते नाही काल पण आता गुरुवार होता तर गेलेली.
आरती करून आली, नाहीतर नमस्कार तर करून येते स्वामींना. आणि अक्कलकोटला तरी खूप वेळा गेली. अरे वा, म्हणजे तुमच्या आणि पहिल्या स्वामींचं. हो. आणि पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगते, जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते ना आणि मी अशी टेन्शन मध्ये होते, तेव्हा माझी एक मैत्रीण होती ना माझी एक शेजारी राहायला, तर तिला पण मी म्हणजे ती नव्हती स्वामी सेवा करत, तर तिला पण सांगितलं अगं मी असं असं करते आणि ह्याच्यावरून तिच्या पण घरात जरा थोडीशी कुरबुर चालू होती, तर तिला पण मी त्याच्यातून सांगितलं करायला. तर ती पण परत स्वामी सेवा करायला लागली. तर तिच्या नादानं तिच्या पण दुसऱ्या घरातले लोक करायला लागले. म्हणजे असे भरपूर सारे स्वामी सेवेकरी बनवले ताईने. हो ना, हो ना, खूप छान. म्हणजे ती पण माझ्या घरात ताई स्वामी सेवेकरी वाढवणं पण हे महत्वाचं आहे ना. आणि त्यांचा आपल्या पोटात दूर झाला ना ताई. हो. आणि अक्कलकोटला गेले नाही, मग त्या मैत्रिणीच्या घरची परिस्थिती जरा चांगली होती त्यावेळेस. मग ती अक्कलकोटला निघाली, तर तिनं मला फोन केला बरं का, की मी अक्कलकोटला येतेस का, मी निघाले येतेस का. मी कुठलाही विचार न करता हा बोलले येणार आहे म्हणलं तिला. आणि मग तिच्या बरोबर मी अक्कलकोटला पहिल्यांदा गेली. तुम्हाला सांगते, मला इथून तिथून कुठल्या कुठल्या देवाला म्हणजे जाताना तुळजापूरला गेलो, पंढरपूरला गेलो, पण काय नाही ना अक्कलकोट मध्ये गेल्या गेल्या तुम्हाला ती जशी म्हणली की नाही ड्रायव्हर अक्कलकोट आलं, तसं माझ्या अंगावरच काटा आला ताई अक्कलकोट मध्ये आलंय म्हटल्यावर. आणि मला असं वाटलं की इथूनच स्वामी करावं आणि असं जोरात रडावं, असं मला झालेलं ताई त्या अक्कलकोट मध्ये पोहोचल्यावर. आणि मग मी गेले स्वामींपाशी, पण मला लय भरून आलं स्वामीं पुढे उभा राहिल्यावर. आणि मला आनंद पण झालेला आणि मला दुःख पण झालेलं. हो ना, म्हणजे किती काय सांगावं आणि काय किती दुःख मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही मला किती दुःखातनं बाहेर काढावं, असं मी म्हणजे असं मला झालेलं स्वामींना बघितल्यावर. आणि म्हणजे असं आता त्या दिवशी पण देवाला दिवा लावते का नाही, तर सगळ्यांचं मी तुमच्या ह्याच्यामध्ये ऐकते, मी पण फोटो काढून ठेवले बघा. 2 वेळा तर चंद्रकोर अशा आलेले आरतीला, तर ती अशी काजळी साठल्यावर येते का. मला कोण कोण म्हटले काजळी आली की येते वगैरे, पण एकदम चंद्रकोर आलेली ताई. नाही, ती येते जास्त. म्हणजे आपण केलेली सेवा पोहोचते ना स्वामींजवळ, ती संकेत असतो आपण केलेल्या सेवेचा स्वीकार केला आहे म्हणून ते स्वामी म्हणजे आकार वगैरे दिव्यामध्ये येत असतात ताई. येतं. आणि मग का नाही मला आता कुठलं संकट वगैरे आलं किंवा म्हणजे असं काय टेन्शन आलं का नाही ताई, म्हणजे मी विचारत नाही कोणाला, पण मी माझ्या मनानेच ते घोराष्टक स्तोत्र हे करते, लावते. आता मी माझ्याकडे आता मी काय सेवा करते, 3 माळी स्वामी समर्थांचा जप करते. परत ना गुरुचरित्र मधला 10वा अध्याय आणि 14वा अध्याय आणि 18वा अध्याय मला वाचायला सांगितलेला ना त्या मठातून, तो वाचते मी. आणि घोराष्ट ते कारक मंत्राचं तीर्थ बनवून पिते, ते तुम्ही मला सांगितलं होतं. आणि मग तुमचे मिस्टर मुलीची पण भेट घ्यायला येत नाहीत का ताई? नाही, ऐका ना. आणि मग का नाही मुलगीला पण म्हणजे भेट घेत नाहीत काय नाही वगैरे. आणि मी तुम्हाला नाही का मध्ये सांगितलं तारीख होती असं असं झालं म्हणून. आणि तुम्ही मला म्हणले की तुम्ही ते तारक मंत्राचं तीर्थ वगैरे घ्या वगैरे, आहे का नाही. आणि मग मी घेते ते बघा. आणि म्हणजे आजपर्यंत माझी एवढ्या वेळा तारीख झाली ताई, तर माझ्या नवऱ्याने म्हणजे पैसे भरतो ना, मला पुढची जेवढी मंजूर झाली का नाही भरतो. मग माझे काय काय त्यांच्याकडे माझी परत मी कमी पोरगी मला मंजूर झाली म्हणून मी सांगलीला परत अपील केलेली ताई, की मला वाढावं पोरगी यावावी मंजूर होऊन म्हणून. तर तिकडे पण निकाल माझ्यासारखाच झाला आणि मला वाढवून भेटली पोरगी. अरे वा. मग मग आता ती माझी पोरगी त्यांच्याकडे पेंडिंग आहे ना 1 लाखभर रुपये. तर तुम्हाला सांगते आतापर्यंत कधी 7,000 रुपये शिवाय आणि 5,000, 7,000, 10,000 असेच पैसे भरायचे. आणि आता गेल्या महिन्यात नाही का म्हणलं मी तुम्हाला मेडिटेशन ठेवलेलं, दोघांना पण बोलवलं, भेटवून घेताय का वगैरे विचारलं, तर नाही बोलला नवरा. तर तुम्हाला सांगते मग नाही बोलला तर तो त्याच्या मार्गाने गेला नाही का. मी म्हणलं, मी सांगितलं बाबा डिवोर्स पाहिजे तर घे, मग एवढी अमाऊंट मागितली मी त्याच्याकडे म्हणून. आणि तर तुम्हाला सांगते त्या दिवशी तारीख होती माझी, तर तारखेला मी गेले आणि मला म्हणजे त्या दिवशी वकील काय म्हणले माहिती का, तुमचं ते लोक अदालत मध्ये केस गेलेली तारीख टाकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटतील पण नाही, पण आज काय गॅरंटी कमी आहे, पण या आपण कोर्टापाशी जाऊन लवकरची तारीख घेऊया आणि तुम्हाला पैसे म्हणजे सांगूया कोर्टाला द्यायला. आम्हाला जरा लवकर द्यायला सांगा, पोरगीच्या शाळेला वगैरे लागतात असे म्हणले वकील, पण आमचे चांगले आहेत मॅडम. आणि मग मी गेली, तर त्या दिवशी गेली तर आमचे वकील कोर्टापुढे सांगायला लागलेत की 2-3 महिने झाले यांनी पैसे भरले नाहीत आणि आमच्या पक्षकारांना पैशाची गरज आहे, पैसे
द्यायला सांगा. तर कोर्ट आमच्या वकिलांना म्हणते त्यांनी अर्ज दिलाय की पैसे भरणार आहेत म्हणून, आणि कधीच नाही. त्या दिवशी का नाही त्यांनी 20,000 रुपये भरणार आहे म्हणून अर्ज केलाय कोर्टाला. अरे बापरे. हा, आणि त्या दिवशी त्यांचे वकील पण नव्हते कोर्टात, त्यांनी दुसऱ्याच वकिलाला पैसे भरायला सांगितलेले, आणि 20,000 रुपये त्या दिवशी मला कोर्टात भेटले. तर मी म्हणते स्वामी की तुम्ही माझे, म्हणजे मी स्वामींना म्हणलंय की तुम्ही मला छोटासा अनुभव दिलाय आत्ताशी तारक मंत्र तीर्थाचा, त्याच्या बुद्धीत काहीतरी फरक झालाय म्हणून थोडासा अनुभव दिला का, असं मी म्हणते स्वामींना. की त्याचं मन परिवर्तित तुम्ही केलंय म्हणून त्याचं मन झालं का की आम्हाला पैसे एवढे द्यायला. म्हटलं आजपर्यंत कधी दिले नव्हते, आणि आज अचानक कसे काय 20,000 रुपये दिले. म्हणजे त्यांना वाटलं असेल कदाचित की मुलीचं शिक्षण आहे, किती जरी केलं तर ते त्यांचंच आहे ना मुलगी वगैरे, तुम्ही पण पण ते लोकांचं टिकून पण आता तुम्ही सांगा ना आता त्यांचं काय नुकसान होणार आहे का त्या मावस बहिणींचं? कोणाचं नाही होणार आहे नुकसान ह्याच्यामध्ये. झालं तर फक्त त्याचं एकट्याच झालं नुकसान. आयुष्य त्यांचं, आणि ती बाहेरचं तरी पण किती दिवस, जोपर्यंत पैसा येतोय तोपर्यंतच असतं ना. पैसा येतोय तोपर्यंत. तेच ना. तर पण नाही ताई, मला त्यांनी काही करू द्या आणि कुणी पण काय पण करू द्या, पण माझा स्वामींवर लय विश्वास, अतिशय विश्वास आहे. एक तर दिवस ते माझ्यासारखा करणार बघा. करणार अगदी 100% करणार ताई. भरपूर साऱ्यातनं मला त्यांनी तारलेलं आहे बघा. आणि मी तर स्वामींना म्हणते तुम्ही माझी किती परीक्षा घ्या, पण तुम्ही एक तर दिवस माझ्यासारखा आणताला आयुष्यामध्ये. हो ना, नक्कीच आणणार की. तुमचा एवढा आणा म्हणताय म्हटल्यानंतर स्वामींना मागावं आणि स्वामींनी ते पूर्ण करू नये असं होतं. आणि मग काय मी ते माझी तेच मागणी आहे त्यांना, माझ्या हक्काचं आहे ते मी सोडणारच नाही कोणाला. हो ना, आणि इतक्या दिवस झालं तुम्ही त्यांची वाट बघताय म्हटल्यानंतर त्यांना पण जरा समजलं पाहिजे ना. मग ते माझ्या स्वामींना तेवढंच मागणं आहे, माझ्या हक्काचं आहे ते द्या. मी चूक नाही केलेली, देवाला तरी माहिती आहे. बाकी माझ्यावर आरोप कुणी करू द्या ताई, आणि मी किती सापमानानं राहिले काय बघा, मी खोटं बोलले काय, देवापाशी तर न्याय आहे सगळ्या गोष्टीचा. त्यांना सगळं माहित असतं. ज्याच्या कर्माची फळं जे त्याला भेटणार आहेत. मी जर वाईट कर्म केलं असतं मला सांगा तर मी वाईट दिवस आज भोगत असते. अगदी नवऱ्यापाशी पण एवढे चांगले दिवस मी काढले नाहीत, एवढे चांगले दिवस मी आज इथं काढते ताई. हो ना. म्हणजे ती स्वामींची साथ आहे ना ताई, त्यामुळे तुम्हाला अडचण वगैरे काहीच नाही, कारण स्वामींच्या सेवेकऱ्यांच्या बरोबर स्वामी असतात, त्यामुळे अडचणीचा विषयच राहत नाही ताई. हो, आता कितीतरी बघा म्हणजे बायका असतात की केस खेळणाऱ्या, की त्यांना किती प्रसंग येतात, किती हे असतं काय असतं, दिवस काढावे लागतात. पण स्वामींनी माझ्यासाठी सगळं बिझनेस कुठून माझी बुद्धी दिली, मी तो केला. अरे मी लाख रुपये कमवायला लागले महिन्याचे. हो ना. आणि सगळं हे केलं, आणि आई वडिलांचा 1 रुपया न घेता हे करता, म्हणजे आम्ही आहे आपलं काही व्यवस्थित. पण एवढं सगळं स्वामींनी केलं. मग मी वाईट जर असते, मी चुकीची जर असते, तर स्वामींनी हे माझ्यासाठी केलं असतं का? नसतंच केलं, कारण स्वामी प्रमाणे कष्ट करणाऱ्या लोकांच्या बरोबरच असतात ताई. मग आता स्वामींना तेवढंच मागणं आहे माझं. नाही, लवकरात लवकर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत हो ताई. तुमच्या मिस्टरांच्या मनामध्ये पण लवकर परिवर्तन व्हावं ताई. आणि मला तर ते तुम्ही बोलला का नाही करा, तर मला तर असं वाटतंय की झाले, म्हणजे झालंच असावं का. तर आता हे स्वामींनी थोडंसं अनुभव तुम्हाला सांगू, स्वप्न पडतात. मी त्या दिवशी पण तुम्हाला फोन करून सांगितलेलं की मला स्वप्न पडलं, आणि मला स्वप्नामध्ये नाही साप चावलेला, एकदम असा नाग आहे विषारी. आणि का नाही मी एका रानात आहे, तिथे मला तो साप चावला, आणि साप चावला तर लगेच मला एक तिथं आमच्या गावातल्या माणसानं त्या गाडीत घालून डॉक्टरकडे घेऊन आला. आणि अँब्युलन्स सारखी गाडी एवढ्या फास्ट डॉक्टर पाशी आणली, आणि त्या गाडीत मी अशी त्या ह्याच्यावर झोपले, बाकड्यावर गाडीच्या. पण माझ्या तोंडात सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. अगदी दवाखान्यात आणून डॉक्टरने पण ट्रीटमेंट करेपर्यंत कायपर्यंत मला काय होईल पण नव्हतं का, साधं कुठे ते विष पण चढलं नव्हतं का, काय नव्हतं. फक्त पाय बांधला होता, तोंडात स्वामी समर्थांचं नाव होतं. म्हणजे स्वामींना एवढं दाखवायचं होतं, किती जरी विषारी नाग तुला डसला ना तरी तुला काय होणार नाही, माझ्या नामस्मरणात एवढी ताकद आहे. हो ना. स्वामी बरोबर आहे. मग कितीही मोठं संकट आलं ना तरी काहीच होणार नाही, हे तुम्हाला ते दाखवून देत होते. दाखवून दिलं. आणि त्या दिवशी पण तुम्हाला सांगते की मी स्वतः साप विकत आणलाय, स्वप्न पडलंय मला. मी स्वतः साप विकत आणलाय आणि पाळलाय, तो पण विषारीच आहे. आणि तो साप मी स्वतः विकत आणून पाळलाय, तो साप माझ्या हाताला चावलाय, तो माझ्या हाताला चावतोय, बोटाला, अंगठ्या शेजारच्या बोटाला चावतोय. आणि मी त्याच्याकडे बघते की तो कसा चावतोय मला, तर दात घुसवतोय जोर जरा, तर ते दात घुसना झालेत त्या बोटामध्ये माझ्या.
हा हा हा. कितीतरी वेळाने तो चावल्या मला त्याचे दात माझ्या बोटामध्ये घुसलेत. पण तरी पण मला काय झालं नाही. मग मी आता झुडून टाकला आणि दिवसभर मी म्हणते की आता स्वप्नामध्ये चला डॉक्टरकडे जाते नुसतं म्हणते जाते पण काही गेली नाही पण मला काय झालंच नाही. अहो स्वामींसारखं जर कवच असेल तर कशाला काय होणार आहे सांगा बरं. हा म्हणजे की ते दाखवूनच देतायत की माझी मी पाळलाय. म्हणजे तुम्हाला कळालं का ताई की मी पाळलाय म्हणजे माझ्या सानिध्यातली लोक पण माझ्यावर जरी काय करायला गेली तरी पण त्यांचा मला काय फरक पडणार नाही, होणार नाही. हो हो म्हणजे विश्वासातली म्हणजे लोक. हा बरोबर. हा म्हणजे माझी जवळची लोक जरी लोक मला काय दगा देणार असली किंवा काही करणार असली तरी पण स्वामी काही करून देणार नाही. हा आणि एक अनुभव असा की ताई माझ्या घरातल्या लोकांनी माझ्यावर कट कारस्थान रचलं की म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी कट कारस्थान असं की बाबा हिचं नाव खराब व्हावं काय व्हावं असं करावं असं माझ्यावर कट कारस्थान रचलं माझ्या घरातल्या लोकांनी. ताई खरं सांगते मी इतकी रडली नाही त्या दिवशी स्वामींचं नाव घेऊन की का म्हणा असं माझ्या बाबतीत झालं. म्हणलं की काय नाही केलंच नाही तर का म्हणा असं माझ्यावर खोटा आरोप करायचा किंवा काय करायचं नाही का. म्हणजे एका व्यक्तीने काय केलेलं माझा मोबाईल हॅक केला, चेक केला पण त्याने हॅक केला चेक केला तर त्याला काहीच सापडलं नाही माझ्या मोबाईलमध्ये. आता नसेलच काय कशाला काय सापडतंय. हा आणि मग असं केल्यानंतर ना मी लय रडले स्वामींच्याकडे ताई की असा गैरविश्वास कशाला माझ्यावर दाखवला म्हणून मला वाईट वाटलं. तर ना 1 महिना नाही झाला तर त्याला माणसातनच उठवलं त्या माणसाला. मग काय आणि 1च महिन्यात. आपल्या चॅनलवर बघा ना किती लोकांना असं म्हणजे स्वामींनी त्यांच्या भक्तांना त्रास दिल्यानंतर धडा शिकवला. ते मी ऐकलं का नाही त्या दिवशी त्या एक लेडीजचं केव्हा ऐकलं तेव्हा माझ्या डोक्यात टूप पिटलं. अरे आपल्या बाबतीत पण असंच झालेलं. मला माणसातनं उठवाय गेला आणि स्वतःच माणसातनं उठला. हो तसंच असतं ना म्हणजे स्वामींना राग येतो त्यांच्या भक्तांना त्रास दिल्यानंतर. कारण त्यांचे भक्त एकतर प्रामाणिक असतात. एवढं त्रास होतो तरी स्वामींच्या विश्वासावर असतात. आणि आज त्रास दिला तर मग तिथं काठीचा आवाज येत नाही फक्त लागतं. नाही आणि त्याच्या स्वतःच्या हातानं त्यानं स्वतःचं नाव खराब करून घेतलं. घेणारच तो तर काय त्यानं दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यानंतर स्वतःच होतं ना. मग असं बघा इतका विश्वास माझा भयंकर बसला का नाही तेव्हा आणि स्वामींवर की मला काय अनुभव आला की माझा हायच आहे. आधी काही माझा कमी होत नाहीये विश्वास पण अजूनच ते स्वामी वाढवतायत की बघ असं झालं. विश्वास म्हणजे विश्वास पण वाढतो आणि टेन्शन कशात राहत नाही. माझे स्वामी आहेत करतील व्यवस्थित. मग मी आता तुम्हाला सांगू का हे कर्म बिनधास्त करते ताई. फक्त कोणाचं वाईट माझ्या डोक्यात येत नाहीये. तुम्हाला पहिली गोष्ट सांगते ह्या स्वामी सेवेचं मी करते ना तेव्हापासून म्हणजे आपली बुद्धीच ही गुंतल्यासारखी झाली म्हणतात ना तसं झालेलं आहे. कोणाचं वाईट व्हावं हे आपल्या डोक्यातच येत नाही. आणि आपलं वाईट कोण बघत असला का नाही स्वामी तुम्ही बघून घ्या. हो आणि ते बघतात पण ताई. त्याच्यामुळे आपण कोणाला वाईट चित्तणं महत्वाचं नाही. आपलं कर्म करत राहणं जे काय आहे ते पाहून घेतात ते. बाकी आपल्याला कशाचंच टेन्शन नाही असं म्हणजे आणि टेन्शन येत पण नाही कशाचं महत्वाचं म्हणजे. आता पुढे काय होईल करता करविता स्वामी आहेत त्यांना तेच पुढे काय करायचंय ते आपण काहीच नाही आणि आपण विचार करून थोडीच काय होणार आहे. नाही ते स्वामी तर नाही सगळं करतात फक्त त्यांना वेळ. आता माझ्या बाबतीत त्यांनी एक निर्णय घ्यायला वेळ लागलाय पण सांगू त्या मला स्वप्न पडलं होतं त्या दिवशी ताई. मला सारखे स्वप्नामध्ये येतात म्हणजे असं कशाच्या ना कशाच्या रूपात. आणि मला एकदा स्वप्नात आले ते कोण आलेले माहिती आहे प्रदीप दादा आलेले मठातले. आणि मला स्वप्नात येऊन मला म्हणले तुझ्या आयुष्यात अप्रतिम असं काहीतरी होणार आहे म्हणून. अरे वा लवकर हो खरोखरच स्वामींच्या कृपेनं ना लवकर हा चमत्कार लवकर हो ताई. हो आणि लवकर मला सांगायची वेळ येऊ द्या तुम्हाला. आणि मी का नाही ताई मला आता कुठलं दुःख आलं कुठलं संकट आलं का नाही मला तर तो स्वप्न आठवतं की स्वामी की माझ्याकडे तुम्ही बदलणार आहे माझी वेळ. तुम्ही बदलणार आहे हे मला तुम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे बदलणारच माझी वेळ एक दिवस नक्कीच बदलणार ताई. नक्की बदलणार. त्यामुळे मी खूप विश्वास ठेवलाय आणि खरंच माझी बदलणार आहे बघा ताई. मी तुम्हाला खूप विश्वासानं सांगणार त्यावेळेस सुद्धा लवकर स्वामी करणार मला. आणि स्वामींना म्हणलं की बस आता परीक्षा घेऊ नका माझी लई भरपूर साऱ्या मी परीक्षा दिलेल्या आहेत आतापर्यंत. हो ना माझं लवकर म्हणलं मला ह्यातनं बाहेर काढा. सगळं ओके आहे म्हणलं. मुलगी 9वीला गेली म्हटल्यानंतर आता तुम्ही मुलगी झाल्यापासून त्रास सहन करताय ताई. हो मुलगी झाल्यापासून माझा बघा चालूच आहे. आणि ठीक आहे आता करते स्वामी सगळं काय व्यवस्थित. म्हणलं आता मुलगीचं पण करा आपलं माझ्या चांगलं. आणि माझी हर गोष्ट काय पण असू दे मी त्यांना सांगते की बघा स्वामी हे करते
हा. हे व्यवस्थित करून घ्या, माझी सेवा तुम्ही माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या. सगळं त्यांना सांगते तुम्ही करून घ्या. करतात ताई. आणि बोलते पण तुम्ही कधी हे मला करणार आहे स्वामी. तुमचे अनुभव ऐकले का नाही, एखाद्या लेडीजना अनुभव सांगितला का नाही माझं असं झालं, मी बोलते तुम्ही सगळ्यांचं करताय, माझं पण नाही केलं असं नाही केलं, तुम्ही सगळं केलंय, मग एकाच गोष्टीला माझ्या वेळ का लावलाय तुम्ही. त्याच्यासाठी काहीतरी नियोजन असेल ताई, काय आणि योग्य वेळ आल्याशिवाय काय भेटत नाही ताई. त्याच्यासाठी तुमचं पण काय प्रारब्ध, त्या मिस्टरांचं तुमच्या पण काहीतरी प्रारब्ध असणार असेल काहीतरी. थोडा वेळ स्वामींना चमत्कार करायचा म्हटलं तरी एक क्षण लागत नाही ताई, पण आपली योग्य वेळ आली पाहिजे ना. बरोबर आहे. चालेल. मग तेच तर आता माझं आज ना उद्या तर ते करतीलच चांगलं. आणि खरोखर स्वामींच्या चरणी ना हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात ती अप्रतिम चमत्कार असा लवकर व्हावा. खरोखरच स्वामी लवकर तर मी वाट बघते की अप्रतिम असं काय स्वामी करणार आहे, तो दिवस कधी येणार आहे हा विचार मी करत असते ताई. हो ना. नाही अप्रतिम संकोचपणे करते त्यांची सेवा. हाच हो की तुमच्या मिस्टरांचं मन परिवर्तित हो आणि तुम्हाला असं म्हणावं की चल मी तुला घरी घेऊन जाणार आहे. तेच की स्वामी करतील माझा ना एक दिवस तरी. करतील. चालेल. खूप सुंदर अनुभव. ठीक आहे, मी आता आणि परत शेअर करेन. आणि हो चालेल, शेअर करते मी. हो ठीक आहे, चालेल. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड होते. कारण स्वामींची साथ जर असेल ना तर कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही, काहीच नाही. कारण विश्वास असतो माझे स्वामी माझ्या आयुष्यात खरोखरच व्यवस्थितच करणार आहेत. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्ही जेव्हा आलेला तुम्हाला एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो तुम्ही शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला अनुभव देऊन स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. नामस्मरणामध्ये देखील खूप ताकद आहे. नाहीच काही सेवा जमली तर नामस्मरण तरी नेहमी चालू ठेवत राहा. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.